मुदखेड तालुक्यातील निवडणुकीचा पारा जोर धरत असताना निवडणूक प्रचारादरम्यान वेगवेगळे उपस्थित मतदारांना आश्वासन देत तालुक्यातील राजवाडी गावाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांनी येथून पुढे गावाला दत्तक घेत असून गावाचा सर्वांगीण विकास करत सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची कबुली आपल्या भाषणात सांगितली। या अगोदर तालुक्यातील रोही पिंपळगाव या गावाला दत्तक घेतलं होतं, परंतु त्या गावाचा काहीच सर्वांगीण विकास झाला नसल्याचं मत रोही पिंपळगाव गावातील नागरिकांनी व्यक्त केलं होतं। विशेष म्हणजे खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभेत कार्यकर्ते कमी आणि पोलीस कर्मचारी जास्त दिसत असल्याचं उपस्थित लोकांमध्ये सांगितलं जात आहे। उपस्थित राहायला गावामध्ये 20 वर्ष नाही, त्याच्या अगोदर 4-5 वर्षापूर्वी येऊन गेलोय। थोडस म्हणतात गल्लत झालेली आहे, परंतु गावाची कामं काही रुकलेली नाहीत। गावात पुलाचं काम असो, 3 कोटीचं ना, नक्की ना? खरं बोलतोय की बरोबर नाही? चुकलं का मला? जे काय झालं ते झालं, मी कधी मोजलं नाही। राजवाडी देताना, राजवाडीला पैसे देताना मी कधी हिशोब ठेवला नाही आणि पुढे ठेवणार नाही। तुम्ही चिंता करायचं का? जे काय दिलं ते वरच्या ईश्वराच्या आशीर्वादाने मिळालं। उपरवाला जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, असं म्हणतात। ती गोष्ट राजवाड्याच्या बाबतीमध्ये छोटं गाव जरी असलं तर लोक मनाने मोठे आहे, ते मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे। तुमच्या मनाचा मोठेपणा, तुम्हा सर्वांचं प्रेम आणि तुम्ही सर्वांचा पाठिंबा याच्या आधारावर या भागातल्या सर्व समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न मनापासून माझा राहिलेला आहे। मला गावात आलं तर बघत होतो बापूराव राजवाडीकर कुठे दिसतात ते बघत होतो। बापूरावजी आता एवढे वयस्कर झाले, मला ओळखायला चाललं नाही की बापूरावजी कोण आहे। 5 दिवस झाले भेट जाऊन। असो, जुनी माणसाचा उल्लेख मला मुद्दाम केला पाहिजे। आता नवीन सरपंच आले, नवीन सरपंच प्रतिनिधी आले, उपसरपंच आले, सरपंच महिलाताई झाल्या, गावात तरुण पिढी आली। प्रत्येक गावामध्ये आता नवीन मुलं पुढे येत आहेत, पण मला जुन्याला विसरता येत नाही। माझ्या वडिलांपासून बापूरावजी होती त्यावेळेस मला विसरता येत नाही। आणि त्यामुळे या सगळ्या मंडळींचं प्रेम, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हे मनापासून माझ्या बरोबरीने राहिला। मला आज फक्त एकच गोष्ट जाहीर करा, आचारसंहितेचा विषय नाही, फक्त एकच गोष्ट जाहीर करायची आहे। याच्या पुढे पुढील 5 वर्षाकरता राजवाडी गाव मी दत्तक घेत आहे। मी जाहीरपणे सांगतो, दत्तक म्हणजे काय असतं? एक लहान पोरापर्यंत जोपासावं लागतं। लहान मुलगा जन्मल्यावर त्याला मोठं करणं, त्याला दूध पाजणं, त्याचं काम ऐकणं, त्याचा हट्ट पुरवणं, याच्या पुढे राजवाडी गाव हे माझं दत्तक घेतलेलं गाव हे समजायचं, बिलकुल समजायचं। काही भेदभाव आधी नव्हता आणि आता पण नाही। त्यांना आलं तर त्याच्यामध्ये राजवाडी गावामध्ये तांडा पण आला रे बाबा। राजवाडी सगळी आपल्यासोबत आहे साहेब। उद्या म्हणाल तांडा बोललाच नाही असं नाही रे बाबा। तांडा पण ग्रामपंचायत ते म्हणलं तांड्याचं नाव घेतलं नाही, तसं नाही। राजवाडी तांडा सुद्धा याच्यामध्ये आला। गावातले सर्व समाज, जेवढे समाज आपल्याकडे राहतात त्या सर्व समाजाची देखभाल मी स्वतः करणार। मी चिंता करायची गरज नाही। या गावाला आगामी काळामध्ये माझ्याकडून जेवढी मदत लागेल ती मदत मनापासून करा। आज सर्वच गावाला करतो मी, पण कधी कधी भावना होते आमचं गाव लहान आहे, आमच्या गावाकडे बघत नाही, आमच्या गावाकडे दुर्लक्ष होते। त्याच्यामुळे तुमच्या गावाकडे दुर्लक्ष अजिबात होणार नाही, म्हणून मी या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी करत आहे। मी कुठे जरी असलो तर गावाने मला लीड दिलेली आहे। मित्र, आपली निशाणी काय यावेळेस? निशाणी काय? महिलांना निशाणी काय बाई? कमळाचं फुल नक्की ना? आता गडबड करून टाका। आता आपलं फुल आहे हे बघा, आता आपली निशाणी हे आहे, पंजा नाही हे आहे।
आता मतदान कोणाला करायचंय आणि देशामध्ये पंतप्रधान कोणाला करायचंय? मोदी साहेबांना. मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान करायचंय. लोकांमध्ये गल्लत होते, अशोक चव्हाण आले म्हणजे नेमकं कोणला? हा मागच्या वेळेस साहेब दिसतात तुम्हाला. अरे मागच्या वेळेस वेगळं होतं रे बाबा, आता वेगळं आहे. म्हणून मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख करत आहे. कुठे गलतीमध्ये हात दुसरीकडे जायला नको. 2 नंबरचं बटन कमळ आहे, कमळामध्ये आपल्याला बटन दाबायचं आहे. आपला उमेदवार चिखलच आहे, चिखलीकर म्हणजे कमळ चिखलात येत ना. त्यामुळे चिखलीकरांसाठी मी या ठिकाणी तुम्हाला मतदान मागण्याकरता आलेलो आहे. हा भाग नेहमी माझ्यावर शंकरराव चव्हाण साहेबांपासून प्रेम करणारा आपला सगळा भाग राहिलेला आहे. मुदखेड पासून अतिशय जवळ. येताना वाटलं फार लांब आलो की असं वाटत आहे मला. आहे, मला कल्पना आहे. आहेत काही प्रश्न? आपण बापूरावजी 6 तारखेला आचारसंहिता संपून जाईल. 6 तारखेला आचारसंहिता संपून जाईल. आचारसंहिता संपली की तुमच्या गावातील कामाचा शुभारंभ आपण करू शकतो. त्यामुळे मनापासून अशोक चव्हाण जो शब्द देतो त्या शब्दाला पक्का राहणारा मी तुमचा माणूस आहे. हे मुद्दा मला चालत राहतं. राजकारण कमी जास्त होत राहते, कमी जास्त गोष्टी होत राहतात. परंतु ज्या लोकांनी एवढं प्रेम मला दिलेलं आहे त्या प्रेमाची उतराई मी किती जरी काम केलं तर या जन्मात उतार करू शकत नाही. एवढं तुमचं प्रेम हे त्या लहानशा गावात त्या मोठ्या मनाच्या लोकांनी माझ्यावर केलेलं आहे. याची मला जाणीव आहे आणि मी कधी विसरू शकणार नाही. मित्रांनो, आज देशातली परिस्थिती पाहिली आपण. देशाचा विकास जर करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल तर मोदी साहेबांशिवाय आज देशाला पर्याय नाही आहे. आम्ही निर्णय घेतला, विचार केला. पुढची 5 वर्ष आपली अतिशय महत्वाची वर्ष आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये नांदेड भारत पुढे जाईल. भारतचा विकसित भारताचा नारा त्यांनी दिलाय. विकसित भारताचा नारा त्यांनी दिलाय. विकसित महाराष्ट्राचा नारा दिलाय. आणि मी विकसित नांदेड आणि विकसित राजवाडीचा नारा या ठिकाणी करायचंय आपल्याला. मागच्या काळात कामं झाले, पुढे 5 वर्ष भरपूर काम करायचंय आपल्याला. आणि हे जर काम करायचं असेल आपल्याला, हे काम करण्याकरता आपल्याला देशामध्ये स्थिर सरकार पाहिजे. जे सरकारमध्ये आपकी बार 400 पार. 400 पार कशा करता? जास्तीत जास्त संख्येने बहुमताने खासदार आले पाहिजे आणि खासदार मिळून देशाचा पंतप्रधान निवडतात. मोदी साहेबांशिवाय दुसरा पंतप्रधान देशामध्ये होणे नाही. आणि आपला खासदार सुद्धा त्या 400 मध्ये असला पाहिजे की नाही? असला पाहिजे ना. आणि म्हणून त्या 400 मध्ये आपले प्रतापराव पाटील असले पाहिजेत. आणि देशाच्या विकासामध्ये नांदेड जिल्हा ठळकपणे वर दिसला पाहिजे. आपला जिल्हा आहे, त्या जिल्ह्याने एवढं मोठं आम्हा सर्वांना केलं, तो जिल्हा आपला असला पाहिजे. आणि म्हणून आपल्या जिल्ह्याची जोपासना करायची असेल, अनेक लोक मनामध्ये उगाच काहीतरी सांगतात, साहेब यांना संविधान बदलायचंय, अमुक करायचंय. खोटी गोष्ट आहे. मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आम्ही अजिबात बदलणार नाही. हे मुद्दाम जाहीरपणे मोदी साहेबांनी सांगितलं. एवढंच नाही तर देशाच्या सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की संविधान कोणाला बदलता येणार नाही. भाजपची भूमिका नव्हती जरी नाही सुद्धा, तर विशेषतः मुद्दाम लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक या ठिकाणी करू शकतात. आणि मला मुद्दाम सांगायचं आहे, माझ्या मुस्लिम बांधवांना मला मुद्दाम सांगायचं आहे, अशोक चव्हाण कुठे जरी असला तर तुमच्या बरोबर तुमचा रक्षक म्हणून राहील. तुला ती चिंता करायची गरज नाही, बिलकुल नाही. अडचणी येणार नाही, प्रश्न अडचणी येणार नाही. मराठा समाजाचे प्रश्न मी सोडवेन. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका जाहीरपणे मी सांगितलं. अनेक ठिकाणी कुठेही मराठा समाज अडचण नाही. आमच्या तांडा विकासाचे विषय, तांडा मोठ्या प्रमाणावर आमचा तांड्यामध्ये राहणारा इथला माणूस आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या भागात कुठलाही तांडा मी सोडला नाही. प्रत्येक तांड्या विकासाचं काम करण्याची मी भूमिका घेतलेली आहे.
त्यामुळे तांड्याचा विकास होत राहील. मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, मराठा समाज असेल, गोलेवार समाज असेल, लहानसा जेवढे समाज आपल्या गावामध्ये आहे त्या सगळ्या समाजाला मला आश्वस्त करायचं आहे की तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे. कोणी काहीतरी येईल, काही सांगेल, मत मागण्याचा प्रयत्न करेल, आपलं मत एवढं सोपं नाही आहे. आपण ठरवल्यानंतर कमळाशिवाय दुसरीकडे कुठेच जायचं नाही. आपल्याला मित्र म्हणजे आग्रहाची विनंती आपल्याला. आपली इज्जत त्याच्यामध्येच आहे. आपला भोकर मतदारसंघ किती भाजपला लीड देतो याच्यावर बरंच अवलंबून आहे. आणि तुम्हाला तुमची जिम्मेदारी आहे, गावातील सर्वांची जिम्मेदारी आहे की आपण भाजपला, कमळाला जास्तीत जास्त लीड आपल्या गावातून दिली पाहिजे, अशी अपेक्षा आपण जर केली. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.